नेक्स्ट बघा काय लॅपलास करेक्शन LAP नीट बघा फॉर्म्युला लॅपलास करेक्शन नॉट लॅपलास बाय काय काय नॉट लॅपलास लपना नाही लॅपलास सायंटिस्टचं नाव आहे तर नावच आहे लॅपलास करेक्शन सायंटिस्टचं नाव लॅपलास आणि त्यांनी जे करेक्शन केले कशात करेक्शन न्यूटनच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की न्यूटनने एक फॉर्म्युला दिला होता कोणता स्पीड ऑफ साऊंड इन द मीडियम तो किती आला होता V इज इक्वल टू न्यूटनने नाही दिला ॲक्च्युली तो ऑरिजिन इन्व्हेंट झाला आहे पण न्यूटन काय म्हणला या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर सॉल्व केलं हे फॉर्म्युला तर एक गोष्ट त्यांना काय कळली की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू प्रेशर इन द एअर मग इन्स्टेड ऑफ P त्यांनी यूज काय केले P आणि पीचा फॉर्म्युला काय H ρg ती व्हॅल्यू पुट केली डेन्सिटीची व्हॅल्यू पुट केली आणि ऑटोमॅटिकली त्यांना काय कळलं की स्पीड ऑफ साऊंड इन द मीडियम इज किती आहे 279.8 मीटर पर सेकंड न्यूटनने काढलेली ही थेरी आहे थेरीनुसार त्यांनी हे सगळं केलं त्यांना एक फॉर्म्युला आला एक नंबर आला आणि त्यांनी काय सांगितलं दिस इज स्पीड ऑफ साऊंड इन एअर पण एक्सपेरिमेंटली परत सायंटिस्ट आले त्यांनी एक्सपेरिमेंट केला त्यांना आणि हे केल्यानंतर त्यांना काय कळलं की ही जी काढलेली व्हॅल्यू आहे ती चुकीची आहे रॉंग म्हणजे ॲक्च्युली 279 इज नॉट स्पीड ऑफ लाईट ॲक्च्युली किती येते 340 मीटर पर सेकंड किंवा 330 मीटर पर सेकंड मग आता हे तर खूप मोठं झालं म्हणजे न्यूटनने काढले 280 आणि रिॲलिटीमध्ये एक्सपेरिमेंटली काय कळलं की इट इज 340 मीटर पर सेकंड देर इज मेजर डिफरन्स बिटवीन दीज टू व्हॅल्यूज हा जर डिफरन्स त्यांना काढायचा असेल दोघांमधला तर मग एक नवीन सायंटिस्ट आले लॅपलास त्यांनी काहीतरी करेक्शन सांगितलं ते काय म्हणले की हा तर फॉर्म्युला बरोबर आहे आपला V इज इक्वल टू E/ρ इट्स परफेक्ट फॉर्म्युला म्हणजे व्हॅलॉसिटी कोणावर डिपेंड आहे इलास्टिसिटीवरती आणि डेन्सिटीवरती बरोबर आहे पण न्यूटनने जी थेरी मांडली ती चुकली काहीतरी काय चुकली त्या थेरीमध्ये लिहितो मी की अकॉर्डिंग टू लॅपलास ते काय म्हणले की कॉम्प्रेशन बघा मी काय म्हणतोय अँड त्याच्या उलटं लिहायचं आहे न्यूटनच्या उलटं रेअरफॅक्शन इज रॅपिड प्रोसेस सगळ्यात मेन तिकडे काय लिहितं मी स्लो त्याच्या उलटं लिहायचं सगळीचं उलटं लिहायचं कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन इज अ रॅपिड प्रोसेस हे कोणी सांगितलं म्हणजे 279 व्हॅल्यू आली आणि एक्सपेरिमेंटली 340 आली मग लॅपलासने सगळं स्टडी केला पहिल्यापासून म्हणजे फॉर्म्युलानुसार स्टडी केला की न्यूटनने कुठला फॉर्म्युला घेतला न्यूटनने थेरी काय मांडली प्रत्येक ह्याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि एक्सपेरिमेंटली त्यांना काय कळलं की कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन इज अ रॅपिड प्रोसेस म्हणजे ती फास्ट होती आहे बरोबर आहे मी आत्ता हॅलो म्हणलं की विदाऊट म्हणजे 1 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला ऐकू येते बघा की मी बोललो ऐकू आलं ही जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट आहे मी असं नाही मी बोललो आणि 5 मिनिटांनी तुम्हाला ऐकू आले अवघड होईल मग आपलं म्हणजे अख्ख्या वर्ल्डमध्ये अवघड होईल मग डिफिकल्ट होऊन जाईल सगळे मी बोलल्या तुम्हाला ऐकू येते लगेच म्हणजे स्पीड किती बघा की टाईम किती कमी लागतो बघा 0.00001 सेकंड ही कसली प्रोसेस झाली फास्ट प्रोसेस आहे मी बोलल्यानंतर इथली हवा कॉम्प्रेस होती पुढची एक्सपांड होती पुढची कॉम्प्रेस होती पुढची एक्सपांड होती कंटिन्युअसली मॉलिक्युल व्हायब्रेट करतायत आणि देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी आणि ही प्रोसेस कसली झाली बाळा फास्ट झाली बोलल्या जर तुम्हाला ऐकू येत असेल ती प्रोसेस कसली आहे फास्ट प्रोसेस आहे स्लो प्रोसेस नाही आहे न्यूटन काय म्हणले ही स्लो प्रोसेस आहे स्लो असूच शकत नाही ना स्लो किती घेणार तुम्ही स्लो जर घेतली तर मग अवघड होईल तर ते काय म्हणले ही फास्ट प्रोसेस आहे आणि जर प्रोसेस जर फास्ट असेल बघा मी काय म्हणतोय मी बोललो हवा कॉम्प्रेस मग कळणार सुद्धा नाही कोणी जर इथं आता एक्सपेरिमेंट सेटअप केला आणि मी बोललो आणि त्यांनी जरा रेकॉर्डिंग केलं की इथल्या हव्याचं कम्प्रेशन कसं होतं रेअरफॅक्शन कसं होते तर ते नोट डाऊन पण करू शकणार नाही तर बटन दाबेपर्यंत मी बोलून गेलो सगळं झालं आहे म्हणजे मी बोललो त्यांनी तिकडून चालू केलं त्यांचं डिव्हाइस पण डिव्हाइस चालू होईपर्यंतच इथली हवा कम्प्रेशन काय झाली रेअरफॅक्शन झाली म्हणजे ही खूप फास्ट प्रोसेस आहे ते काय म्हणलं माहिती आहे का की या प्रोसेसमध्ये साऊंडची फ्रिक्वेन्सी किती माहिती आहे का फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड किती आहे 256 हर्ट्स व्हॉट डज इट मीन ॲक्च्युअल मिनिंग काय झालं सांगा बरं मला तुम्ही साऊंडची फ्रिक्वेन्सी ही 250 हर्ट्स आहे व्हॉट डज इट मीन फ्रिक्वेन्सीचं मिनिंग काय आठवा सगळं झालं आपलं सगळं झालं एक कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेमध्ये सांगा काय फ्रिक्वेन्सीचं मिनिंग काय एका सेकंदामध्ये तुमचा पार्टिकल किती वेळा व्हायब्रेट करतोय दॅट थिंग इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड 250 हर्ट्स इट्स व्हॉट इज इट मिनिंग की फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्स आहे त्याचं मिनिंग काय झाला माहिती आहे का की जेव्हा तुमचा 1 सेकंड होतोय ना 1 सेकंड
तेव्हा 1 सेकंडमध्ये ही जी एअर कॉम्प्रेस होती आहे, नंतर एअर काय होती आहे, रेअर फॅक्ट होती आहे, परत कॉम्प्रेस होती आहे, परत काय होती आहे, रेअर फॅक्टर. ही जी प्रोसेस होती आहे ना ती किती वेळ होती माहिती का? 256 टाइम्स. ओ माय गॉड, फास्ट, खूप फास्ट, फास्ट अँड फ्युरियस, एकदम फास्ट. 256 मध्ये काय झालं बघा की तुम्ही, बोललो मी आणि 1 सेकंड झाला मी बोललो, काय झालं 1 सेकंड. त्या 1 सेकंडमध्ये इथली जी एअर आहे ना 256 वेळा कॉम्प्रेशन रेअर फॅक्ट झाली. मी किती झालं बघा ती 1 2 3 4 5 6 100 200 256. ही खूप फास्ट प्रोसेस झाली. बघू पण शकत नाही आपण आणि ते कॅल्क्युलेट पण करू शकत नाही किंवा पकडू पण शकत नाही आपण कॅमेऱ्यामध्ये बाबा एवढ्या वेळेस झालं ते. तर ते एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेटेड नंबर येतो. तर ते काय म्हणले की फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज 250 हर्ट्ज, 256 हर्ट्ज. इट मीन्स एअर इज कॉम्प्रेस्ड अँड रेअर फॅक्ट ॲट 256 टाइम्स इन 1 सेकंड. हे कसली प्रोसेस झाली? फास्ट प्रोसेस झाली. मग प्रोसेस जर फास्ट असेल तर न्यूटनने मागच्या वेळेस काय सांगितलेलं की कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन होताना हीट बाहेर जाते आणि हीट आत येते अँड ड्यू टू दॅट रिझन टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. पण हे काय म्हणले माहिती का, तुमची प्रोसेस जर एवढी फास्ट असेल तर हीटला वेळच मिळणार नाही सराउंडिंगमध्ये जायला आणि सराउंडिंगमधून आत यायला. काय म्हणले मी, अरे एका सेकंडचा जर 256 वेळा होत असेल तर आतली जी हीट राहिली आहे सिस्टीममध्ये म्हणजे कॉम्प्रेशनमधली हीट, रेअर फॅक्शनमधली हीट, ती बाहेर जायला त्याला वेळ मिळेल का? नाही मिळणार. कारण तो जेव्हा बाहेर जाईल ना तेव्हा लगेच ते कॉम्प्रेस होणार, आता आला की परत तो रेअर फॅक्ट होणार. इतकी फास्ट प्रोसेस आहे हीट जाऊ शकत नाही बाहेर. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे माहिती का, हीट विल नॉट फ्लो इनसाइड अँड आउटसाइड. हे प्रेडिक्शन सांगतो मी त्यांचे की प्रोसेस फास्ट आहे, फ्रिक्वेन्सी एवढी आहे आणि ड्यू टू दॅट फास्ट प्रोसेस हीट विल नॉट फ्लो इनसाइड अँड आउटसाइड ऑफ सिस्टीम. आणि हे असं जर होत असेल तर हीट काय राहणार माझी? कॉन्स्टंट. हीट जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला एक नाव आहे देअरफॉर इट इज ॲडियाबॅटिक. देअरफॉर इट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. सगळ्यात मेन स्टार करायला लिहायचं आहे तुम्ही पेपरमध्ये. थोडक्यात पॉईंट लिहिलेत मी बोर्डवरती, पेपरमध्ये जरा नीट लिहा सेंटेन्स वगैरे बनवून. मी पॉईंट लिहिले. काय लिहिले मी? कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन रॅपिड प्रोसेस, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज 256 हर्ट्ज, हिट विल नॉट फ्लो इनसाइड अँड आउटसाइड ऑफ द सिस्टीम, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि ह्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतात. हे होईल तुमचं थर्मोडायनॅमिक्समध्ये, त्याचं काय नाही एवढं. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय माहिती का, की ज्या प्रोसेसमध्ये तुमची हीट ही नेहमी कॉन्स्टंट असते. थोडक्यात एक्झाम्पल देऊ का तुम्हाला मी? थोडक्यात एक्झाम्पल सांगतो. म्हणजे ते ॲक्च्युली नाही एक्झाम्पल, पण मी सांगतो तुम्हाला. तुम्ही पाणी घेतलं भांड्यामध्ये आणि ते गरम केलं. आता पाणी भांड्यामध्ये घेतलं आणि तुम्ही ते गरम केलं आहे, त्याला काय म्हणतो माहिती आहे? प्रोसेस म्हणतो. प्रोसेस, ती प्रोसेस चालली आहे ना. गॅस चालू केला, पाणी तापतं, ही झाली प्रोसेस. आणि त्याला एक नाव आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक का म्हणतोय मी? कारण त्यामध्ये हीट, त्याचा स्टडी आहे सगळ्याचा, हीटचा किंवा गॅसचा, व्हॉल्यूम, प्रेशर, डेन्सिटी, एअर, त्या अख्ख्याचा स्टडी आहे. सो इट इज कॉल्ड अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. तुमचं होईल ते नंतर बघू आपण, त्यात नको जायला. थर्मोडायनॅमिक प्रोसेस. तर गॅस लावलं आणि पाणी तापणं ही एक प्रोसेस आहे. मग मी स्टडी काय करणार की त्या प्रोसेसमध्ये काय काय होतं आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, हीट कॉन्स्टंट आहे का काय आहे नक्की. तर एक्सपेरिमेंटली मला काय कळलं की पाणी तापवतो आहे मी, तर तापवण्याच्या प्रोसेसमध्ये पाण्यामधली जी हीट आहे ना ती कॉन्स्टंट राहते आहे. मी काय म्हणणार माहिती आहे का, त्या प्रोसेसला म्हणणार ॲडियाबॅटिक प्रोसेस. समजा मी पाणी तापवलं आणि त्या प्रोसेसमध्ये माझं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तर मी काय म्हणणार? आयसोथर्मल प्रोसेस. एक्झाम्पल देतोय बरं का मी. पाणी तापवणे ही आयसोथर्मल नाही आहे किंवा ॲडियाबॅटिक पण नाही आहे, ती काहीतरी दुसरी असू शकते. त्याचं स्टडी करावं लागेल मला पण. पण मी एक एक्झाम्पल दिलं, ही एक प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये चेक काय करतो आहे मी की गॅसचे जे इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू एन आर टी, तर पी व्ही इक्वल टू एन आर टीमध्ये टेम्परेचर बघणार मी, व्हॉल्यूम बघणार, प्रेशर बघणार, कुठलं कॉन्स्टंट आहे. म्हणजे जे कॉन्स्टंट असेल ती काय झाली? प्रोसेस झाली. ही कसली प्रोसेस झाली? ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग ॲडियाबॅटिक जर प्रोसेस असेल, हे अजून सिद्ध झालं नाही. थेरी मांडली कुणी? लॅपलासने. अजून व्हायचं, प्रूफ व्हायचं त्यांचं. ते काय म्हणले, बरं ओके ॲडियाबॅटिक आहे, मला कळलं की ॲडियाबॅटिक आहे, चालते, मी लिहून टाकले इट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग प्रोसेस जर ॲडियाबॅटिक असेल, त्या ॲडियाबॅटिकमध्ये एक इक्वेशन असते पी व्ही रेज टू गॅमा रिमेन्स कॉन्स्टंट. हे काय आता नवीन आयडियल गॅस इक्वेशन काय? पी व्ही इक्वल टू एन आर टी. आता आयसोथर्मल जर असेल, टेम्परेचर काय कॉन्स्टंट, तर व्हीची पॉवर 1 असते. पण ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हाच फॉर्म्युला असतो पी व्ही इक्वल टू एन आर टी. फक्त वरती काय असतो माहिती आहे का? गॅमा असतो. लेटर आहे, ग्रीक लेटर आहे, गॅमा. होईल तुमचं थर्मोमध्ये होईल, आता नका विचारू, गॅमा. फक्त लक्षात ठेवा की ॲडियाबॅटिक जर प्रोसेस असेल तर पी इंटू व्ही रेस टू गॅमा काय असणार आहे?
कॉन्स्टंट. चला ह्याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. चला चालते करूयात आपण, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता पी तर कॉन्स्टंट आहे. आता ह्याचं डिफरन्शिएशन नीट बघा, पुढे बघा नीट. एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएट काय, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, मग गॅमा इंटू व्ही रेस टू गॅमा मायनस वन इंटू डी व्ही. व्हीचं परत करावं लागेल ना डिफरन्शिएशन, सिम्पल आहे. प्लस आता पीचं किती येणार आहे, डी पी इंटू व्ही रेस टू गॅमा इक्वल टू काय असणार आहे, 0. बघा समजलं. ते तिकडे नाही तुम्ही पी इंटू गॅमा व्ही रेस टू गॅमा मायनस वन इंटू डी व्ही इज इक्वल टू मायनस डी पी व्ही रेस टू गॅमा. सिम्पल आहे. आलं. आता काय करणार, काय नाही, हे इकडे नाही तुम्ही खाली नेतो असंच. पी इंटू गॅमा गॅमा मायनस वन मायनस डी पी. सिम्पल. नीट बघा काय करतोय, ह्याला खाली आणलं इकडे फक्त. सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. मग ते वर घेऊन गेलो, ह्याला वर घेऊन गेलो. किती आलं, पी इंटू गॅमा इंटू डी व्ही इंटू व्ही रेस टू गॅमा मायनस वन, ते तर आहेच, इंटू आता व्ही रेस टू गॅमा वरती गेला काय होणार, व्ही रेस टू मायनस गॅमा इज इक्वल टू डी पी. देअरफॉर पी इंटू गॅमा इंटू डी व्ही इंटू हे किती येणार, व्ही रेस टू गॅमा मायनस वन मायनस गॅमा, ह्याला हे काय होणार, इज इक्वल टू डी पी. नीट बघा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे, काही नाही आहे, सिम्पल सिम्पल डिम्पल. व्ही रेस टू पॉवर मायनस वन ते खाली येणार, पी इंटू गॅमा इंटू डी व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू डी पी. हे तर मायनस आहेच, विषयच नाही, तर मायनस करा. मग हे तिकडे घेऊन गेलो, व्ही डी पी अपॉन डी व्ही मायनस पी इंटू गॅमा. परत एकदा सांगतो, पुढे बघा. हे कळलं तुम्हाला, हे इक्वेशनच आहे, त्याचं प्रूफ वगैरे नाही आहे. ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. पहिली टर्म कॉन्स्टंट. आता एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएशन काय ना, एन इंटू एक्स रेस टू वन गॅमा साईडला घ्या, व्ही रेस टू गॅमा मायनस वन आणि परत ह्याचं डिफरन्शिएशन डी व्ही प्लस पीचं डिफरन्शिएशन डी पी आणि व्ही रेस टू गॅमा तसं राहणार इक्वल टू 0. ते पलीकडे घेऊन गेलो मी आणि व्ही रेस टू गॅमा खाली आणलं इथं. हे परत वर घेऊन जावं, व्ही रेस टू मायनस गॅमा. मग बेस जर इक्वल असेल तर पॉवरची काय होणार आहे, ॲडिशन. गॅमाला गॅमा काय होणार, कॅन्सल आणि व्ही रेस टू मायनस वन ते खाली गेलं काय होणार, व्ही रेस टू वन. झालं मग, सिम्पल केलं आहे. आणि मायनस व्ही डी पी अपॉन डी व्ही हा काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज बल्क मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बल्क मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सिम्बॉल काय, ई. देअरफॉर ई इज इक्वल टू पी टाइम्स गॅमा. ओ माय गॉड, खतरनाक. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू प्रेशर इन टू गॅमा. कुणी काढलं हे, लॅपलासने. न्यूटनने काय काढलेलं, आठवा जरा, बाय न्यूटन. न्यूटन काय म्हणला, ई इज इक्वल टू पी ए. खतरनाक बरं, काहीतरी चेंजेस आलं आहे. लॅपलास जे करते ते काहीतरी डिफरंट आहे न्यूटनपेक्षा. रिझल्ट पण बघू आपण काय होतं आहे नक्की ते. म्हणजे थेरी पण वेगळी आहे, इक्वेशन पण वेगळे आहे, कॉन्सेप्ट तोच आहे डिफरन्शिएशनचा, पण ॲट द एंड जे आन्सर आले ते वेगळे आहे. आता तुम्ही म्हणता सर गॅमा काय आहे, व्हॉट इज गॅमा. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये गॅमाला एक नाव आहे, गॅमा इज कॉल्ड एज सी पी अपॉन सी व्ही. आता हे काय नवीन होईल तुमचं, आता हे फक्त जेव्हा थर्मोडायनॅमिक्स होईल तुमचा 12th तेव्हा तुम्हाला कळेल ते. फक्त आत्ता लक्षात ठेवा की हे असं ह्याला हे म्हणतात. गॅमा काय माहिती का, हा रेशो आहे, हा रेशो कुणाचा रेशो आहे, सी पी अपॉन सी व्ही. सी पी काय, हे काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि हे काय, स्पेसिफिक हीट थोडक्यात सांगतो मी, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सांगतो काय मी तुम्हाला. गॅमा हा एक रेशो आहे कोणाचा, सी पी अपॉन सी व्ही. सी पी काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मिनिंग काय झालं, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉट डज इट मीन. म्हणजे मी आता साधं एक्झाम्पल आपलं घेतलं, मी भांडं ठेवलं, तुम्ही पाणी तापवाय घेतलं. तर आता भांड्यात पाणी ठेवलं आणि तुम्ही तापवताय गॅसवरती. आता त्याला 2 प्रोसेस आहेत बघा, मी काय म्हणते प्रोसेस 2 आहेत. एक जण कसं करेल माहिती आहे का, हे भांडं खाली गॅस आणि त्याच्यावरती झाकण ठेवेल. दुसरा काय करेल माहिती आहे का, त्यात आत पाणी आहे, विषयच नाही आहे. दुसरा आहे तो तोच भांडं घेईल, आत पाणी आहे, फक्त वरती झाकण ठेवणार नाही. आणि तुम्ही बघितले डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे.
समजा काही काहींच्या घरी किंवा रूमवर नाही तुम्ही ॲक्च्युली कॉलेजला गेला तर हिटर असतो बघा पाणी तापवायला. समजा हिटर नसेल तर तुमच्याकडे गॅस आहे, तुम्ही काय करता भांड्यात पाणी घेता आणि गॅसवरती ठेवता आणि पाणी तापवतं आंघोळीसाठी. किंवा बघितलं असेल खेडेगावात, तर खेडेगावात देर आर 2 प्रोसेस आहेत. म्हणजे काही जण काय करतात असं करतात, काही जण असं करतात. दोन्ही प्रोसेसमध्ये पाणी तापणार आहे, विषयच नाही आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का, भांड्यावरती जर तुम्ही झाकण ठेवलं तर पाणी लगेच तापेल. का लगेच तापेल? कारण आतमध्ये हीट काय राहणार आहे कॉन्स्टंट. पण भांडं जर तुम्ही ओपन ठेवलं तर तुमची जी हीट क्रिएट झाली आहे ती कुठं जाणार आहे एअरमध्ये. पाणी तापायला जरा वेळ लागेल, पण दोन्हीकडे पाणी तापणार आहे, फक्त टाईमचा डिफरन्स पडेल. म्हणजे देर आर 2 वेज टू डू द प्रोसेस. एक तर ही प्रोसेस आहे किंवा ही प्रोसेस आहे. झाकण ठेवा किंवा झाकण नका ठेवू, मग त्याने फरक काय पडणार असं पडणारे फरक बाळा. तुम्ही जर झाकण ठेवलं नाही तर ते जे काम करताय ना तुम्ही ते कसं करताय माहिती का, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बघा मी काय म्हणतोय, प्रेशर ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट? कारण वरती काय आहे एअर, म्हणजे तुमचं भांडं एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि एअरचं प्रेशर काय असणार आहे कॉन्स्टंट. सो ही जी प्रोसेस करताय ना तुम्ही पाणी तापवणे विदाऊट झाकण, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज थर्मोडायनॅमिक प्रोसेस विच इज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याला एक नाव आहे. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण. आता हे काय झालं बघा बरं, आता त्या केसमध्ये काय झालं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. म्हणजे पाणी ठेवले आणि वरती तुम्ही झाकण ठेवलं, आता आतला व्हॉल्यूम काय राहणार आहे कॉन्स्टंट. त्याला मी काय म्हणणार आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस विच इज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे दोन्ही प्रोसेस एकच आहेत पण करतोय वेगळ्या मिनिंगने. इथं झाकण लावलं आहे आणि इथं झाकण लावलं नाही आहे. झाकण लावलं आणि झाकण लावलं नाही आहे. आणि तेच मी इथं सांगतोय की जर झाकण काढून तुम्ही पाणी तापवलं तर मी काय म्हणणार माहिती का, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि झाकण लावून जर पाणी तापवलं तर मी काय म्हणणार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग व्हॉट डज स्पेसिफिक हीट मिनिंग. स्पेसिफिक हीट म्हणजे काय माहिती का, भांड्याचं झाकण नसताना तुमच्या पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवण्यासाठी खालून मी जेवढी हीट देतोय त्या खालच्या ज्या हीटला काय म्हणणार माहिती का, स्पेसिफिक हीट. नावातच आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट. म्हणजे 1 डिग्री पाण्याचं टेम्परेचर जर वाढवायचं असेल मला तर खालून मी जेवढी हीट देणार आहे त्या हीटला काय म्हणणार माहिती का मी, स्पेसिफिक हीट, विशिष्ट हीट. तशी तुम्ही जास्तच देताय 200, 300 जूल, 400 जूल, 500 जूल. पण 1 डिग्रीनं कुणी जर मला विचारलं की 1 डिग्रीने मला टेम्परेचर वाढवायचं आहे, किती हीट देऊ, 2 जूल. 2 जूलला मी काय म्हणणार माहिती का, स्पेसिफिक हीट. समजलं? आयडिया आली का, आयडिया काय म्हणायचं मला ते. CP एक फॅक्टर काढला आहे सायंटिस्ट लोकांनी. 2 प्रोसेस आहेत ना बाळा, ह्या 2 प्रोसेस झाल्या. त्याच्यावर त्यांनी स्टडी केला आणि ते फॉर्म्युला काढले त्यांनी की CPला काय म्हणणार मी की या भांड्यामध्ये पाणी तापवताना जर 1 डिग्रीने टेम्परेचर तुमचं वाढवायचं असेल तर खालून मी जो गॅस लावणार आहे ना तो किती लागेल. तर मी म्हणणार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि त्याची एक व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला कळेल, ते नको डीपमध्ये जाईल, त्याच्या व्हॅल्यूज आहेत खूप बऱ्याच. तर गॅमा काय आहे, तो रेशो आहे कोणाचा, CP/CV. आणि तो रेशो किती माहिती का आता सध्या तरी 1.41. कुठलाही रेशो माहिती का ॲडिबॅटिकमध्ये. 4 थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहेत, 4. त्यातली ही जी प्रोसेस आहे ना ॲडिबॅटिक प्रोसेस, त्या ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये गॅमाची व्हॅल्यू किती माहिती का, 1.41. लक्षात ठेवा. कसं आलं ते मी तुम्हाला 12thमध्ये सांगेल कुठून आलं ते, त्याचा प्रूफ आहे 12thमध्ये बघू आपण. फक्त आत्ता लक्षात ठेवा गॅमा हा दोघांचा रेशो आहे आणि ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये ती व्हॅल्यू किती आहे 1.41. ओके, मग लॅपलास म्हणले या आता फॉर्म्युला काय आपला, V is equal to √E/density. But according to Laplace, modulus of elasticity is equal to pressure of air multiplied by gamma. Therefore, pressure into gamma upon density. आता व्हॅल्यूज करा पुट. प्रेशर ऑफ एअर मागच्या लेक्चरला काढलं HROG. हाईट किती आहे 0.76, 13600 इंटू 9.8 इंटू 1.41 डिवाइड बाय डेन्सिटी किती 1.293. आता कॅल्क्युलेटर घ्या आणि सॉल्व करा. प्रेशर ऑफ एअर मागच्या वेळेस झालं आपलं HROG. हाईट किती आहे 0.76, डेन्सिटी किती आहे 13.13600 डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, जीची व्हॅल्यू 9.8 आणि मल्टिप्लाय बाय गॅमा 1.41 डिवाइड बाय 1.293. हे अख्खं कॅल्क्युलेटरवरती सॉल्व करा. यू विल गेट द आन्सर 330 किंवा 340 मीटर पर सेकंड. विषय संपला. म्हणजे लॅपलासने जे हे पिक्चर मांडला, ही जी थिअरी मांडली, हे इक्वेशन लिहिलं, ते सॉल्व केलं, परत हे आणलं, हे सगळं बरोबर आहे. कारण एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू किती होती 340 आणि लॅपलासने ते प्रूव्ह केलं. इट मीन्स न्यूटन कुठं चुकला माहिती आहे का, फिजिक्सला चुकतं त्याला काय, तो माणूस आहे ना, चुकणार की तो.
फिजिक्समधले 100 मधले 90 एक्सपेरिमेंट त्यांनीच काढलेत न्यूटनने. 10 चुकले म्हणून काय झालं? हा चुकला त्यांचा, न्यूटनचा चुकलं त्यांचं ते. आणि कुठं चुकला माहिती आहे का? थेरीमध्ये चुकले ते. समजलं का तुम्हाला? क्वेश्चन येतो पेपरमध्ये की लॅपलास आणि न्यूटनचं सांगा तुम्हाला. थोडक्यात काय सांगायचं कळलं तुम्हाला की न्यूटनने सांगितलं की कॉम्प्रेशन एअर फॅक्शन ही स्लो प्रोसेस आहे. प्रोसेस जर स्लो होत असेल तर हीट आउटसाईडमध्ये काय होणार? चेंज होणार. हीट जर चेंज होत असेल तर टेम्परेचर काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार. हे कोणी सांगितलं? न्यूटनने. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर प्रोसेस कसली झाली? आयसोथर्मल प्रोसेस. ह्याच्या फक्त उलटं लिहायचं की लॅपलास काय म्हणले की कॉम्प्रेशन एअर फॅक्शन ही फास्ट प्रोसेस आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड किती आहे? 256 हर्ट्ज. इट मीन्स एका सेकंदात एअर 256 वेळा काय होणार आहे? कॉम्प्रेशन रेअर फॅक्ट होणार आहे. आणि त्या फास्ट प्रोसेसमुळे हीट फ्लो होत नाही आउटसाईड अँड इनसाईड. होत नसेल तर प्रोसेस कसली झाली? ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हे इक्वेशन असणार आहे. ह्याला डिफरन्शिएट करा. पुस्तकात दिलं नाही आहे, पेपरला येत नाही. फक्त थेरीमध्ये लिहा. डायरेक्ट ही व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही पेपरमध्ये. हे लिहायची काही गरज नाही आहे, पुस्तकात दिलं नाही आहे, विचारत पण नाही ते. पण मी दिलं आहे तुम्हाला नॉलेजसाठी. डिफरन्शिएट करा, हे आन्सर येईल. आणि हे एकदा आलं की तिथे खाली म्हणायचं गॅमा काय आहे? ह्या दोघांचं रेशो आहे आणि त्याची व्हॅल्यू फिक्स असते 1.41. झालं मग 1.41 व्हॅल्यू काढा, ह्यात पुट करा, विषय संपला तुमचा. 340 मीटर पर सेकंड. हे काय झालं? लॅपलास करेक्शन ओव्हर न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ. समजा? दिमाग की बत्ती जली की नाही? इझी एकदम, काय अवघड नाही. थेरी लिहा, पुस्तक ओपन करा, तुम्हाला लगेच कळेल, काय प्रॉब्लेम नाही. समजलं का? दिस कॉल्ड लॅपलास करेक्शन. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आला. कोणता? नीट बघा फॉर्म्युला कोणते, कारण ह्याच्यावरती बरेच न्यूमरिकल आहेत. आता मी जास्त घेणार नाही आहे न्यूमरिकल, पण ह्याच्यावरती न्यूमरिकल आहेत ह्याच्या म्हणजे फॉर्म्युलाजवळ. पण फॉर्म्युला नीट करा या चॅप्टरमधले, आता अवघड होईल. आता आपल्याकडे कुठले फॉर्म्युला आले बघा बरं. क्वेश्चन नीट वाचायचं. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑन द स्ट्रेच्ड स्ट्रिंग काय आहे सांगा मला. फॉर्म्युला माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे सगळे. फॉर्म्युल्याशिवाय मजा नाही फिजिक्समध्ये. फॉर्म्युला जर माहीत असतील तर ठीक, नाही तर अवघड आहे. 2-3 फॉर्म्युले बघितले बघा मागच्या लेक्चरला आणि ह्या लेक्चरला. आता आपण काय हो काय फॉर्म्युला बघितला आपण? व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑन द स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणले बघा, स्ट्रिंग. स्ट्रिंगवरती फॉर्म्युला काय? √T/m. टी काय? टेन्शन. एम काय? मास पर युनिट लेंथ. समजून घ्या कॉन्सेप्ट. व्हेलॉसिटी ऑफ वेव्स ऑन द स्ट्रिंग, तसं नाही का त्याच केलं हा फॉर्म्युला. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ते कुठलं होतं? हे स्ट्रिंगचं आहे, साऊंड आवाजाचं. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एनी मीडियम. फॉर्म्युला काय? √E/ρ. हे काय? इलास्टिसिटी ऑफ मीडियम. कुठला पण घ्या, एअर, लिक्विड, सॉलिड. आणि हे काय? डेन्सिटी. E/ρ. बट अकॉर्डिंग टू लॅपलास फॉर्म्युला काय आपला? V = √γ टाइम्स P / ρ. फॉर्म्युला लक्षात ठेवा, 3 फॉर्म्युले. दोन्ही एकच आहे आणि हे एकच आहे. न्यूटनचं विसरून टाका, त्यांनी न्यूटनचं लक्षात ठेवू. P/ρ चुकला आहे तो फॉर्म्युला. एक तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा हा ठेवा, दोन्ही एकच आहे. E/ρ. ई म्हणजेच काय? गॅमा टाइम्स पी. प्रूव्ह केलं ना आता आपण. E काय? गॅमा टाइम्स पी. समजा क्वेश्चनमध्ये त्यांनी गॅमा दिला, पी दिला आणि विचारलं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती, तर फॉर्म्युला हा वापरा. फक्त मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी तर फॉर्म्युला हा वापरा. लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह इन एनी मीडियम, इलास्टिसिटी अपॉन डेन्सिटी. Velocity of sound wave in any medium in terms of gamma P/ρ. आणि velocity on the string T/m. टेन्शन, मास पर युनिट लेंथ. तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट फॉर न्यूमरिकल्स. आता पुढचं बघूया, एक बारका टॉपिक बघूयात आपण. डिपेंडन्सी ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑन द व्हेरियस फॅक्टर्स. ते पण महत्त्वाचं आहे. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काही नाही, फॉर्म्युला आहे बघा. ते फक्त लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे ते, बाकी नाही आहे काय. पुढचं बघा आता. फॉर्म्युला. इफेक्ट ऑफ साऊंड वेव ऑन टेम्परेचर. बघा मी काय म्हणतो, टेम्परेचर नाही, ऑन प्रेशर. महत्त्वाचं आहे बरं का न्यूमरिकलला, शाळेच्या एक्झाममध्ये वगैरे.
इफेक्ट ऑफ साऊंड वेव्ह ऑन द प्रेशर. मला सांगा व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला काय आता झाला आहे तो गॅमा टाइम्स पी डिवाइड बाय डेन्सिटी. लॅपलासने सांगितलेला तोच फॉर्म्युला. आता आपण चेक करूयात की एअरचं प्रेशर चेंज झालं, एअरचं प्रेशर चेंज होत असेल तर त्याचा इफेक्ट काय पडतो साऊंडवरती ते चेक करूयात आपण. आता हे कधी करणार माहिती का आपण, हे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, हे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला चाललं आहे बघा. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर पी व्ही इक्वल टू काय गॅस इक्वेशन एन आर टी बघा. एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट, मग पी व्ही काय असणार आहे कॉन्स्टंट. देअर फोर हा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा पी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूमवरती जाणार. आणि हे काय बघा बरं हो इथे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग मी काय म्हणणार माहिती का, असंच ठेवा असंच ठेवा. तर मी काय म्हणणार माहिती का की तुमच्या सिस्टीममध्ये जर टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट असेल, बघा मी काय म्हणते, तुमच्या सिस्टीममध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा डझंट मॅटर, प्रेशरचा व्हेलॉसिटी ऑफ साऊंडवरती काही फरक पडत नाही. इफ अँड ओनली इफ टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. मग कोणी जर विचारलं फॉर्म्युला की प्रेशर दिला आहे हे काढा तर फॉर्म्युला वापरायचा गॅमा पी व्ही अपॉन एम. ह्याला स्टार करा. एवढं सांगायचं आहे, जास्त नाही. ते पुस्तक ओपन करा की तुम्ही, पुस्तकातलं सांगतोय मी, पुस्तक ओपन करा त्यातलंच आहे ते की इफेक्ट्स ऑफ साऊंड वेव्ह ऑन द प्रेशर. पहिला फॉर्म्युला लिहायचा लॅपलासचा, खाली म्हणायचं की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, मग पी व्ही इक्वल टू एन आर टी मध्ये टी कॉन्स्टंट. सो पी व्ही काय असणार आहे कॉन्स्टंट, डेन्सिटी काय मास बाय व्हॉल्यूम, मग पी व्ही काय एन आर टी. एन आर टी तर काय कॉन्स्टंट आहे. इट मीन्स प्रेशर, इट मीन्स चेंज ऑफ प्रेशर डज नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इफ अँड ओनली इफ टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. झालं एवढंच फॉर्म्युला लिहून घ्या. सेकंड जास्त डोकं नाही लावायचं, फॉर्म्युला फक्त बघायचं आपल्याला, डोकं लावू नका. सेकंड इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन साऊंड वेव्ह. खाली घ्या. वी नो वी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ हा फॉर्म्युला गॅमा पी बाय रो. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द साऊंड वेव्स. चालेल. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मास बाय व्हॉल्यूम, मास खाली व्हॉल्यूमवरती जाणार. पी व्ही काय एन आर टी अंडर रूट ऑफ गॅमा एन आर टी डिवाइड बाय. सिम्पल आहे. मला सांगा की तुम्ही सिस्टीममध्ये एअरमध्ये जर टेम्परेचर वाढवलं तर व्हेलॉसिटीचा काय फरक पडेल. तर काय इथे गॅमा कॉन्स्टंट असतो 1.41, एन नंबर ऑफ मोल्स एअरचे कॉन्स्टंट काय असतील ते, आर कॉन्स्टंट, मास ऑफ गॅस कॉन्स्टंट. पण टेम्परेचर तुम्ही वाढवलं तर व्हेलॉसिटी काय होणार आहे वाढणार आहे. देअर फोर व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेम्परेचर. ह्याला बॉक्स करा, ह्याला स्टार करा, ह्याला आणि ह्याला. फॉर्म्युला आहे येतात ह्याच्यावरती, ह्याच्यावरती न्यूमेरिकल येतात. टेम्परेचर जर तुम्ही सिस्टीमचं वाढवलं तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह वाढणार. कशी वाढणार सांगा बरं मला, कशी वाढेल. तुम्ही टेम्परेचर समजा आता ही रूम आहे तुमची, तुम्ही बसलाय व्हिडिओ बघताय, तुमचं बेडरूम आहे, तुम्ही बेडरूमचं टेम्परेचर वाढवलं काय होणार, जे मॉलिक्युल्स आहेत ते ड्यू टू हीट जास्त व्हायब्रेट करणार. हीट मिळाली त्यांना, एनर्जी मिळाली, जास्त व्हायब्रेट करणार. मग ते आधी हळू व्हायब्रेट करतात, जोरात करतात व्हायब्रेट. मग जोरात व्हायब्रेट करताना ते एनर्जी काय करणार ट्रान्सफर करणार. मग त्या केसमध्ये जर तुम्ही बोलला तर तुमची एनर्जी लगेच काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. हे कोणावर डिपेंड आहे व्हायब्रेशन ऑफ द मॉलिक्युल्स. आणि व्हायब्रेट का झाले ड्यू टू हीट एनर्जी. मग टेम्परेचर जर वाढवलं हीट मिळणार, हीट मिळाली की ऑटोमॅटिकली एनर्जी काय होणार लवकर ट्रान्सफर होणार, मॉलिक्युल जास्त व्हायब्रेट होणार आहे आणि व्हेलॉसिटी काय होणार आहे इन्क्रीज. सिम्पल आहे. वी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टी. आणि याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारतात. ते काय होतात V1 देतात, V2 देतात, T1 देतात आणि T2 काढायला होतात. मग रिलेशनशिप काय वी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टी. देअरफॉर V1 बाय V2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T1 बाय T2. असले क्वेश्चन येतात, असले कंपॅरिझनचे क्वेश्चन. लक्षात ठेवा कंपॅरिझनचे क्वेश्चन येतात. हे 3 देणार हे काढायचं. मग V आणि टीचं रिलेशनशिप काय अंडर रूट ऑफ टी. हे एक लक्षात ठेवा. लिहून घ्या वहीमध्ये लिहून घ्या. थर्ड बघा काय इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन साऊंड वेव्स. व्हॉट इज मीन बाय ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय माहिती का एअर ड्रॉपलेट्स.
ह्युमिडिटी म्हणजे सॉरी एअर नाही वॉटर ड्रॉपलेट्स इन द एअर. तुम्ही फिरायला गेला कुठं महाबळेश्वरला, आता महाबळेश्वरला तुम्ही गेला तर वरती हाईटवरती जाता बघा. जसजसं वरती जातात तसं हवा काय होते विरळ होते म्हणजे कमी होते, ऑक्सिजन कमी पडतो जसजसं वरती जातात तसं तुम्ही. आणि कधीही लक्षात ठेवा पाऊस पडला ना तर ग्राउंडपासून तुमचं जे स्काय आहे ते खूप हाईटवरती आहे. मग जेव्हा पाऊस पडतो ना पाऊस तेव्हा वरचा जो लेअर आहे, आता आपण खाली ना ग्राउंडवरती आपल्यापासून आभाळ खूप लांब आहे, 8,000 9,000 10,000 किलोमीटर आहे. मग 8,000 किलोमीटरवरती जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा हवेमध्ये आहे ना एअरचे ड्रॉपलेट लटकतात, दिसत नाही आपल्याला, लटकतात, एकदम बारीक बारीक असतात. हवेमध्ये काय असतं माहिती आहे का, पाणी असतं, पाणी, तर आपण ह्युमिडिटी म्हणतो. एअरचे वॉटरचे ड्रॉपलेट असतात एअरमध्ये पाऊस पडल्यानंतर. मग ते हे जे पडले ना तुम्हाला ड्रॉपलेट्स किंवा धुकं असतात बघा, धुकं किंवा पाण्याचे ड्रॉपलेट्स, ते एकच झालं त्याला काय म्हणतो आपण माहिती आहे, ह्युमिडिटी म्हणतो. मग ते काय म्हणतायत की इन केस ऑफ ह्युमिडिटी त्याचा काही इफेक्ट पडेल का साऊंडवरती, पडतो. तर कसं पडतो माहिती आहे का, तुम्ही जसजसं वरती जातात तसं वातावरण जर ह्युमिड झालं, हे असतं काय म्हणतात त्याला, काय ते धुके असतील किंवा पाण्याचे ड्रॉपलेट्स असतील, त्या केसमध्ये काय होतं माहिती आहे, तुम्ही जर बोलला तर हळू आवाज ऐकू येतो तुम्हाला, हळू. तुम्ही इमॅजिन करा, एक एक्सपेरिमेंट करा, तुम्ही जर फिरायला गेला कोण लोणावळा महाबळेश्वर एकदम हाईटवरती, तुम्ही बोला, तुम्हाला स्वतःला पण फील होईल एकदम तुमचा आवाज हळू झालेला असतो. हॅलो म्हणला तर हळू आवाज जातो. का होतं ॲक्च्युली, तर डेन्सिटीमुळे, एअरच्या डेन्सिटीमुळे. तर रिझन काय आहे, त्या फॉर्म्युला आपला हा आहे बघा, V = √Γ p/ρ, हा फॉर्म्युला आहे. हे काय आहे, डेन्सिटी कुणाची, मीडियममधली, म्हणजेच काय मास बाय व्हॉल्यूम, म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये किती मास आहे, कुणाचा मास आहे, एक तर एअरचा असेल किंवा वॉटर ड्रॉपलेटचा असेल. म्हणजे ह्युमिडिटी म्हणजेच काय, डेन्सिटी बाळा, डेन्सिटी. दोघांचं रिलेशनशिप काय, इनवर्स आहे. मग V इनवर्सली प्रोपोर्शनल टू √, डेन्सिटी. इट मीन्स तुमची एअर जर जास्त ह्युमिड असेल तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय होणार आहे, कमी होणार आहे. ह्याचा इफेक्ट. धुके एअरचे ड्रॉपलेट जर जास्त असतील तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय होणार आहे, कमी होणार आहे. इनवर्स रिलेशन आहे. V इनवर्सली प्रोपोर्शनल टू √, डेन्सिटी. डेन्सिटी काय, मास बाय व्हॉल्यूम, कुणाचा मास, एक तर एअरचं घ्या किंवा वॉटर ड्रॉपलेटचा मास घ्या, झालं. मग हे 3 फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा तरी चालेल, दोन्ही एकच आहे, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. त्याच्या तिघांवरती क्वेश्चन विचारतात. इफेक्ट्स ऑफ साऊंड वेव्स ऑन द प्रेशर, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. तिन्ही फॉर्म्युलेज आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तिन्ही लक्षात ठेवा, पेपरला पण येतं. राईट डाऊन द थेरी फॉर इफेक्ट्स ऑफ साऊंड, इफेक्ट्स ऑफ प्रेशर, ह्युमिडिटी अँड टेम्परेचर ऑन द साऊंड वेव्स. हे लिहायचं पेपरमध्ये, थोडी थेरी लिहायची आणि चालू करायचं. मग हे सगळं तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. तिन्ही फॉर्म्युला काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत बघा. समजलं, काय डाऊट झालं, एवढंच आहे. आता पुढचं एक टॉपिक बघूयात आपण, म्हणजे आपला चॅप्टर संपू चॅप्टरवर आपण. नेक्स्ट लेक्चरला मग थोडेफार न्यूमरिकल बघूयात. काय बघा, लास्ट टॉपिक डॉपलर इफेक्ट. आता व्हॉट इज मीन बाय डॉपलर इफेक्ट, लास्ट टॉपिक आहे. मध्ये एक टॉपिक आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, ते सांगून पण काय उपयोग नाही. म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज त्याला आपण नंतर 12वीत बघूयात. ते सुपरपोजिशन ऑफ, फक्त लक्षात ठेवायचं सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय आहे पुस्तकात, ते त्याचं नाही एवढं महत्त्वाचं. किंवा सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणजे काय माहिती का, ते पण सांगतो मी माझं, राहू दे चला. व्हॉट इज मीन बाय पुस्तकात दिलं आहे बघा, दोन पॅराग्राफ आहेत. सुपरपोजिशन प्रिन्सिपल ॲक्च्युली 12वीत येते काय बघा. आता ही लाईट आहे, इकडून एक लाईट आली बघा, मी काय म्हणते, ही एक ट्रान्सव्हर्स अशी चालली आणि दुसरी ट्रान्सव्हर्स अशी आली, काय होणार, ओव्हरलॅपिंग होणार. कसं होणार, या बघा मी काय म्हणते, पहिली वेव्ह आणि ही दुसरी वेव्ह, बघा मी काय म्हणते, म्हणजे पहिली वेव्ह ही आहे आणि दुसरी वेव्ह पण ही आहे. पहिल्या वेव्हची क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हची क्रेस्ट एकमेकावरती काय झाली, ओव्हरलॅप झाली. ही एक कंडिशन. दुसरी काय, पहिली वेव्ह अशी आहे आणि दुसरी वेव्ह अशी आहे, ही झाली पहिली आणि ही झाली दुसरी. पहिल्या वेव्हची क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हची काय, ट्रफ, ही ओव्हरलॅप झाली. देर आर 2 पॉसिबिलिटीज ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ वेव्स. मग एक वेव्ह अशी आहे ट्रान्सव्हर्स वेव्स, दुसरी पुढून अशी येते आणि दोघं ओव्हरलॅप झाले. तर देर आर 2 कंडिशन्स. पहिल्याची क्रेस्ट दुसऱ्याच्या क्रेस्टवरती पडेल
दुसरं काय, पहिल्याची क्रेस्ट दुसऱ्याच्या टर्फवरती पडेल. दुसरी कंडिशन आहे कुठली नाही आहे. म्हणजे ओव्हरलॅपिंग होताना असं होणार आहे. मग सायंटिस्ट काय म्हणले, नीट बघा. समजा ह्याची ॲम्प्लिट्यूड आहे 2 मीटर पहिल्या वेवची आणि दुसऱ्या वेवची पण ॲम्प्लिट्यूड आहे 2 मीटर. मग दोघं जर ओव्हरलॅप झाले तर मला सांगा दोघांची ॲडिशन करू की सबट्रॅक्शन करू? ॲडिशन बाळा, वेक्टर्स. हा पण वरती आहे आणि हा पण वरती आहे, मग दोघांची काय होणार? ॲडिशन. म्हणजे ॲम्प्लिट्यूडची काय होणार? ॲडिशन. पलीकडे काय होईल बघा बरं. त्याची क्रेस्ट 2 मीटर आहे आणि त्याची ट्रफ 2 मीटर आहे आणि एक असं आहे आणि एक असं आहे. एकमेकाचे काय आहे? अपोजिट आहे. मग काय करणार? सबट्रॅक्शन. A1 मायनस काय होणार? A2 होणार. मग सायंटिस्ट काय म्हणले माहिती का? वेन द 2 or more waves overlap to each other, ओव्हरलॅप जर होत असेल, then resultant wave will be the vector addition of amplitudes of individual waves. काय म्हणलं मी? थोडं चेंज केलं बरं का, पुस्तकात वेगळे आणि मा वेगळे. वेन 2 or more waves overlap to each other, then resultant displacement of the wave, resultant, ह्या दोघांची ॲडिशन किती झाली? 4. मग ती जी वेव्ह क्रिएट होणार आहे ना, दोघांचं मिक्सिंग झालेली जी वेव्ह असणार आहे ना, त्या वेव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड किती असणार आहे? 4 मीटर. समजलं तुम्हाला? पहिल्याची 2, दुसऱ्याची 2. मग काय म्हणतात, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर एक सिंगल जी वेव्ह क्रिएट होणार आहे, रिझल्टंट वेव्ह, त्याची ॲम्प्लिट्यूड किती असणार आहे? 4 मीटर. मग ते काय म्हणतायत की पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्हची वेक्टर ॲडिशन करा. वेक्टर ॲडिशन जर केली तर आन्सर किती आहे तुमचं? 4 मीटर. हे कोणाचं असणार आहे? रिझल्टंट वेव्हचं. अँड दिस इज कॉल्ड ॲज सुपरपोजिशन प्रिन्सिपल, जे काही तुमच्या पुस्तकात सांगितलं आहे. आणि सेम टॉपिक आपण कुठं बघणार माहिती आहे का? 12th मध्ये इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शनमध्ये. त्यामुळे आत्ता फक्त मी कॉन्सेप्ट सांगितला. पुस्तक ओपन करा, ती लाईन वाचा, लगेच कळून जाईल. तेच सांगितलं मी आत्ता जे बडबडलो ना, त्या पुस्तकात थेरीमध्ये दिलं आहे. दिस कॉल्ड ॲज सुपरपोजिशन प्रिन्सिपल. हे नको आता डिटेलमध्ये बघू आपण नंतर, आत्ता काही गरज नाही त्याची, एवढं फक्त लक्षात ठेवा. कळलं ना तुम्हाला? सुपरपोजिशन ॲडिशन प्रिन्सिपल. आता लास्ट एक टॉपिक बघूयात आपण, डॉपलर इफेक्ट. हे आपलं चॅप्टर संपतील. तर व्हॉट इज मीन बाय डॉपलर इफेक्ट? बाहेरचा टॉपिक आहे बरं का. ह्याच्यावरती जेईला क्वेश्चन येतो. जेईला ह्याच्यावरती क्वेश्चन येतो, मुलं स्किप करतात कारण काय येतं? डिफिकल्ट आहे. डॉपलर इफेक्ट डिफिकल्ट, सो ते काय करतात? स्किप करतात. काय स्किप करायची गरज नाही. काय म्हणतो मी नीट बघा. डॉपलर, नो नीड ऑफ स्किपिंग. स्किप करायची काही गरज नाही, एकदम इझी आहे. पुस्तक तर ओपनच करू नका. पुस्तकात तर उगाच ते प्रूफ दिलं आहे, घाणेरडे काहीतरी प्रूफ दिलं आहे पुस्तकात तुमच्या बघा. फॉर्म्युलेचं काही गरज नाही आहे. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट समजून घ्या. एक फॉर्म्युला देतो मी, ते फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यावरती थेरम वगैरे काही येत नाही पेपरला. फक्त फॉर्म्युला महत्त्वाचा आहे बरं का. फॉर्म्युला आणि कॉन्सेप्ट, आणि त्याच्यावरती फायनल एक्झाम येतं नीटला आणि जेईला. डॉपलर इफेक्ट होतं, येतं क्वेश्चन बराच वेळा आला आहे. तर काय डॉपलर इफेक्ट बघा मी काय म्हणतोय, हे तुम्हाला माहिती आहे. हे माहिती आहे तुम्हाला बघा काय डेफिनेशन लिहितो मी आधी, तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो काय. काही आहे बरोबर. हे शिकवायची गरजच नाही ॲक्च्युली तुम्हाला, हेच मला माहिती आहे. जेव्हा तुम्ही जन्माला आला ना, पहिलीत गेला दुसरीत गेला, तेव्हापासून तुम्ही हे एक्सपिरियन्स करता. किंवा दरवर्षी क्लासमध्ये आहे ना, क्लास चालू असतो, कोणतरी जाऊ दे तुम्हाला नंतर सांगतो मी. हे तुम्हाला माहिती आहे आधीपासून की कसं होतं काय होतं. फक्त आता कॉन्सेप्ट तुम्हाला कळेल काय काय माहिती आहे का. ते एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. बघा मी थांबलो इथं, मी इथे ग्राउंडवरती इथं थांबलो बघा. आणि इथं ट्रेनचा ट्रॅक आहे माझा. ट्रेन चालली आहे. ट्रेन काढतो जरा मी. ट्रेन काढली जरा. ट्रेन बघा कशी आता. ट्रेन खराब आहे, माझी चित्रकार खराब आहे बरं का जरा. दिस इज ट्रेन. आणि मी प्लॅटफॉर्मवरती आहे. प्लॅटफॉर्म, इथं प्लॅटफॉर्म घ्या. मी प्लॅटफॉर्मवरती आहे अँड दिस इज माय ट्रेनचा ट्रॅक. दिस इज माय ट्रेन, दिस इज मी. आणि मी थांबलो आहे आपलं वाट बघत ट्रेनची. ट्रेन आली माझ्याकडं. आता डेली लाईफमधलं आहे की जेव्हा ट्रेन तुमच्याकडे येते, बघा मी काय म्हणतोय, ट्रेन जशी तुमच्याकडे येते तशी तुम्हाला जो साऊंड आहे तो मला सांगा तुम्ही वाढल्यागत वाटतो का कमी झाल्यागत वाटतो? वाढल्यासारखा झालं की तुमचं. ट्रेन जाऊ द्या, एस टी स्टँड, एस टी जाऊ द्या, तुम्ही घरी गेला मित्राच्या पुढनं गाडी आली 4 व्हीलर किंवा ट्रक आला जोरात, तर तो जेव्हा लांब असतो तेव्हा आवाज कमी येतो.
जेव्हा तो तुमच्याकडे जवळ येतो, तुमच्या जवळ, तसा आवाज वाढत जातो आणि जवळ आला की मग तो खूपच आवाज वाढतो. इट मीन्स तुम्ही तर रेस्टमध्ये, ट्रेन मोशनमध्ये, पण ट्रेन तुमच्याकडे येते, तुमच्याकडे येताना आवाज तिचा वाढल्यासारखा वाटतोय. मी काय म्हणतो नीट बघा, वाटणे इज डिफरंट. रिॲलिटीमध्ये त्याचा आवाज किती आहे, काहीतरी असेल. आता इन टर्म्स ऑफ आवाज फ्रिक्वेन्सी सांगतो मी. समजा हे ट्रेनची फ्रिक्वेन्सी किती आहे, 200 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी समजून घ्या बरं कॉन्सेप्ट. तर आवाजाला फ्रिक्वेन्सी असणार, मी बोलतोय, बोललं की काय झालं, वेव्ह क्रिएट झाली. वेव्ह आली की वेव्हची प्रॉपर्टी कुठली, फ्रिक्वेन्सी. सिम्पल आहे. मग आता हिचा जो आवाज येतोय तो फक्त मी आवाज कसा सांगतोय, इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. इट मीन्स त्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी किती आहे, 200 हर्ट्ज. पण मी जेव्हा प्लॅटफॉर्मवरती थांबेल, पुढून ट्रेन येते, तर असं मला वाटतं की त्या ट्रेनचा आवाज वाढतोय. आणि कधी कधी काय होतं, तुम्ही ट्रेनमधून उतरता आणि ट्रेन पुढे जाते, जशी ती लांब जाईल तसाच आवाज काय होतो, कमी होतं. मग हे काय फंडा काय, हा क्या हो क्या रहा है. मी जवळ येताना आवाज वाढतोय, लांब जाताना आवाज वाढतोय. आवाज किती आहे नक्की ट्रेनचा, अरे ट्रेनचा आवाज तेवढाच आहे, किती, 200 हर्ट्ज. मला कसं वाटतंय वाढल्यासारखं कमी झाल्यासारखं का वाटतंय माहिती का, रिलेटिव्ह मोशनमुळे. रिलेटिव्ह म्हणजे काय, मी रेस्टमध्ये तो मोशनमध्ये. मी जर ट्रेनकडे बघितलं तर मला ट्रेन लांब जाताना वाटणार, इकडे चालली असते तिकडे चालली असते. तर ट्रेन माझ्याकडे येते तर मला काय वाटणार, माझ्या जवळ येते. हे कसं झालं, रिलेटिव्ह मोशन. म्हणजे ड्यू टू दॅट रिलेटिव्ह मोशन मला काय वाटणार माहिती का, ट्रेनचा आवाज एकतर वाढतोय किंवा ट्रेनचा आवाज एकतर काय होतोय, कमी होतोय. पण रिॲलिटीमध्ये ट्रेनचा आवाज किती आहे, एवढाच आहे. हे का होतंय, रिलेटिव्ह मोशन ऑफ सोर्स अँड ऑब्झर्वर. म्हणजे तुम्ही आत्ता तसं नाही काय, ट्रॅक्टरचा आवाज येतो बघा, ट्रॅक्टर आपण क्लासमध्ये बसतो समजा, ट्रॅक्टर जातो बघा, चुनरी चुनरी तसली गाणी लावते ट्रॅक्टरवाले बघा, जुन्या काळातली सलमानची. जाताना म्हणजे जसा ट्रॅक्टर लांब असतो लांबनाचा आवाज येतो बघा आपल्याला. मग आपल्या क्लासच्या जवळ आला की अचानक आवाज वाढल्यासारखं वाटतो, तुम्ही हसता मग ते गाणं ऐकून. मग त्याची होतंय ना, लांबना हळू आवाज, मग जवळ आल्यावर जोरात आवाज. हे का होतंय, तर ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर. आणि हे कुणी स्टडी केला माहिती का, एक सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे डॉपलर. नाव आडनाव आहे डॉपलर. मग त्यांनी त्याचा स्टडी केला आणि त्यांनी त्यांचा फॉर्म्युला मांडला, त्यांनी त्यांची थेरी मांडली, त्याला नाव काय दिलं, डॉपलर इफेक्ट. सो डॉपलर इफेक्ट हे दोघांमध्ये, साऊंड माहीत पण आहे, लाईटमध्ये पण आहे, लाईट वेव्हमध्ये पण आहे बघा. डॉपलर इफेक्ट हा लाईटमध्ये पण आहे, साऊंडमध्ये पण आहे. लाईटचा आपण नंतर बघूयात, आता आपण साऊंडचा बघूयात. डॉपलर इफेक्ट इन साऊंड. तर डेफिनेशन काय आहे, ॲपरंट म्हणजे काय, फेक. ॲपरंट म्हणजे फेक, खोटी. द ॲपरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. म्हणजे फेकपणा कोणामुळे जाणवतोय, ड्यू टू रिलेटिव्ह मोशन ऑफ सोर्स अँड ऑब्झर्वर. आता सोर्स अँड ऑब्झर्वर काय, आवाज कोण ऐकते, तुम्ही ऐकताय ना, मी ऐकतोय. मी काय झालो, ऑब्झर्वर. सोर्स म्हणजे काय, जिथून आवाज येतोय, कुठून आवाज येतोय, ट्रेनमधून येतोय. सो ट्रेन इज कॉल्ड अ सोर्स आणि मी आवाज ऐकतोय, सो मला काय म्हणणार मी, ऑब्झर्वर. ह्याला अजून एक नाव आहे, लिस्नर. दोन नाव आहेत. त्यामुळे न्यूमरिकल्स मला लक्षात ठेवा, लिस्नर, ऑब्झर्वर म्हणजे तुम्ही, आणि सोर्स म्हणजे जिथून आवाज येतोय तो. तर एकतर लिस्नर मूव्ह होत असेल, सोर्स मूव्ह होत असेल, किंवा दोघं मूव्ह होत असतील, तर ते डिपेंडिंग ऑन कंडिशन. तर असं जो होत असेल तो आवाजामधला जो इन्क्रीजपणा आणि डिक्रीजपणा आहे ना, दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज डॉपलर इफेक्ट. डेफिनेशन लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट समजून घ्या, काहीच नाही. दिस इज कॉल्ड ॲ डॉपलर इफेक्ट. आणि आवाज आहे ना नेहमी आपण फ्रिक्वेन्सीमध्ये सांगतो. सिम्पल आहे, समजा तुम्ही आता बोलताय घरी, तुम्ही म्हणला मम्मी चहा दे, हळू बोलला, किंवा एक जण जोरात म्हणला मम्मी चहा दे, तर कधी कधी घरचे पण म्हणतात तुझा आवाज बार काय का रे, आवाजाची फ्रिक्वेन्सी कमी आहे तुझ्या. फ्रिक्वेन्सी का म्हणले ते, कारण फ्रिक्वेन्सी इज अ प्रॉपर्टी ऑफ वेव्ह. आणि तुम्ही जे बोलताय ती काय आहे, वेव्ह आहे ना. म्हणजे तुम्ही साऊंडला फ्रिक्वेन्सीमध्ये बोलू शकता. तुम्ही काय म्हणू शकता घरी, तुझी फ्रिक्वेन्सी कमी आहे आवाजाची, ह्याच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. जेवढा तुमचा आवाज मोठा तेवढी फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, जास्त. तेच मग साऊंडला मिळलं इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. डॉपलरने डेफिनेशन सांगितली, डॉक्टरने कॉन्सेप्ट सांगितला की असं जे होतंय की गाडीला बुलेट येते बघा, बुलेट फटफट 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 आठवते का, बुलेट घाणेडी असली, जवळ आली की अजून आवाज तुम्हाला कर्कश वाटतो, लांब गेला जाताना की आवाज कमी कमी होतो. मग हे जे होतंय, येताना आवाज वाढतोय आणि जाताना कमी होतोय, रिलेटिव्ह मोशन, दॅट इफेक्ट इज कॉल्ड एज डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्टमध्ये एक फॉर्म्युला आहे ज्याचं की प्रूफ नाही आहे आणि प्रूफची काय गरज पण नाही आहे, त्याची काय गरज पण नाही आहे. एक फॉर्म्युला आहे, एक सिम्बॉल इटा, हे काय फ्रिक्वेन्सी, इटा सिम्बॉल एन आहे, एन सिम्बॉल इज इक्वल टू व्ही प्लस मायनस व्ही नॉट
व्ही प्लस मायनस व्ही एस इंटू एन. प्रूफ नाही आहे, प्रूफची गरज पण नाही आहे. काय येते डॉपलर इफेक्ट मला फॉर्म्युला येतो. प्रूफ आहे त्याचं खूप मोठे आहे पण ते नको घ्यायला, बोर होईल ते, म्हणजे टाईम जाईल, यूज नाही काय त्याचा, पेपरला पण येत नाही. काय हे काय हे काय बघा मी काय म्हणतोय, समजून घ्या कॉन्सेप्ट. हे काय ॲपरंट फ्रिक्वेन्सी म्हणजे फेक जी मला ऐकू येते, पण रिअल कोणती आहे 200 हर्ट्झ, तो काही आहे रिअल फ्रिक्वेन्सी. आता हे काय व्ही नॉट व्ही व्ही काय माहिती आहे, लिहून घेतो, लिहून घ्या बरं का वहीमध्ये, महत्त्वाचं आहे. पुस्तकात जर गाण दिलं आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके व्ही नॉट वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर, व्ही एस सोर्स. इथं असं करतो मी, हे कसं आहे डिफरन्स होईल ॲपरंट फ्रिक्वेन्सी. लिहून घ्या वहीमध्ये, लिहून घ्या फॉर्म्युला. इटा इज इक्वल टू व्ही प्लस मायनस, ते पण महत्त्वाचं आहे, त्यात पण गेम आहे. प्लस मायनस दोन्ही लिहून टाका, त्यात पण सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. वरती प्लस लिहायचं का खाली मायनस, का वरती मायनस खाली प्लस लिहायचं, त्यात पण गेम आहे. व्ही प्लस मायनस व्ही नॉट अपॉन व्ही प्लस मायनस व्ही एस इंटू इटा. ह्याला काय म्हणणार ॲपरंट फ्रिक्वेन्सी, म्हणजे खोटी जी तुम्हाला ऐकू येते. ह्याला काय म्हणणार रिअल फ्रिक्वेन्सी, म्हणजे ॲक्च्युअल. व्ही काय ट्रेन येते, ट्रेनमधनं जो आवाज येतो आहे, आवाज कुठून येतो आहे हवेमधनं येतो आहे, मग ते आवाजाचं स्पीड वेलॉसिटी ऑफ साऊंड इन द मीडियम. व्ही नॉट काय वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर, म्हणजे समजा तुमचा ऑब्झर्वर पळतोय, इथं मी रेस्टमध्ये ना, मी समजा पळत सुटलो तर माझी वेलॉसिटी ऑफ सोर्स, समजा मी रेस्टमध्ये आणि हे पळते तर वेलॉसिटी ऑफ सोर्स. आणि इटा रिअल फ्रिक्वेन्सी, त्या चौघांमध्ये हे रिलेशनशिप आहे वरचं. आता ते कसं वापरायचं, काय वापरायचं, म्हणजे कधी कुठला फॉर्म्युला वापरायचा ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगतो. आता समजलं तुम्हाला डेफिनेशन, कॉन्सेप्ट की व्हॉट इज मीन बाय डॉपलर इफेक्ट. हे असं का होतं आहे तर रिलेटिव्ह मोशन. कोणी जर विचारलं तुम्हाला की बुलेट जवळ येते आवाज वाढतोय लांब गेल्यावर कमी होते, असं का होते, तर त्याला सांगायचं की ड्यू टू रिलेटिव्ह मोशन. गाडी तुमच्याकडे येते त्यामुळे आवाज वाढतोय आणि गाडी लांब गेल्यामुळे आवाज कमी होतोय, सिम्पल आहे ते सांगायचं. ते सांगा त्याला आणि तो फॉर्म्युला आपला. प्रूफ नाही आहे, पॉईंट सांगितले. आता नंतर आपण फॉर्म्युले बघूयात डॉपलर इफेक्टमधले जे न्यूमरिकल्सला इम्पॉर्टंट आहेत. समजलं, शेवटचा टॉपिक आहे. नेक्स्ट लेक्चरला चॅप्टर संपेल, न्यूमरिकल बघूयात, ओव्हर होईल. ते लिहून घ्या, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया, कंटिन्यू करू. चला.